आज आपण बनवणार आहोत तिखट डाळ। आज आहे डे 41। तर चला बघूया। इथे मी तूर डाळ घेतलेली आहे, त्याला चांगलं वॉश करून घेतलेलं आहे। पहिला आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत। तर मी इथे साईडला कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, थोडा चॉप केलेला आहे, साईडला मिरची उभी कापलेली आहे आणि चॉप ऑनियन आहे। आता आपण टोप घेणार आहोत, त्याच्यामध्ये मोहरी, थोडीशी तेल टाकणार आहोत। तेल गरम झाले की आपली मोहरी, जिरा, परत थोडंसं हिंग टाकून मस्त त्याला तडतडू देणार आहोत। त्याच्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत आणि आपला जो लसूण आणि अद्रक चॉप केलेला होता तो टाकायचा आहे। वरून थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं मिक्स झालं की आपल्याला जो चॉप ऑनियन होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पटकन होते आणि मस्त टेस्टी डाळ होते। तुम्ही पण बघू शकता डाळ फ्राय। आणि आता मस्त आपण गोल्डन ब्राउन झालेला आहे कांदा। आता मी साईडला टोमॅटो चॉप करून ठेवलेले होते ते आपण टाकणार आहोत। इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत। तर आता मी थोडीशी हळद घेतलेली, इथे मी आगरी मसाला यूज करते। तर इथे 3 चम्मच मी आगरी मसाला घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी धने जिरे पावडर टाकलेली आहे मी। आणि आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। सगळं मिक्स करून झालं की आता आपण मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे। मी इथे 1 चम्मच घेतलेला आहे मीठ छोटा आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झालं की आपण साईडला जी तूर डाळ आपण शिजायला ठेवलेली ती अशी मस्त शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी जास्त पीठ नाही करत, अशीच मोठी मोठी डाळ राहू द्यायची। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर आता आपण टोपात पूर्ण डाळ टाकणार आहोत आणि थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण ह्याला मस्त उकळी देणार आहोत। उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। चांगली डाळ आपली मस्त, अजून थोडंसं आपल्याला फास्ट गॅस करून ठेवायचे। आता बघू शकता डाळ एकदम रेडी आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।